नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, व्हेरियस टाइप्स ऑफ द अँगल्स, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण स्टडी केले पहा. ओके, 2 मेजरमेंट सिस्टीम्स, थोडंसं रिवाइज लेक्चर मी करतोय थोडंसं. ओके, मेजरमेंट सिस्टीम्समधले जे काय सिस्टीम ऑफ मेजरमेंट्स होते, कुठले कुठले मेजरमेंट सिस्टीम ऑफ मेजरमेंट होते पहा, आठवतं का पहा. रॅडियन मेजरमेंट आणि दुसरं डिग्री मेजरमेंट. ओके, त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल्स, व्हेरियस एक्झाम्पल्स, भरपूर एक्झाम्पल्स आपण त्याच्यावरचे स्टडी केले पहा. ओके, कन्व्हर्जन पाहिलं आपण, रॅडियन टू डिग्री, डिग्री टू रॅडियन फॉर्म, समजलं का पहा. ओके, त्यातला एकच पॉईंट मी बाजूला ठेवलेला आहे, कुठला, कन्व्हर्जन ऑफ द गिव्हन अँगल टू डिग्री मिनिट अँड सेकंड, डिग्री मिनिट अँड सेकंड, कळालं का पहा. ओके, तो जो काय पॉईंट आपण पाठीमागे ठेवलेला आहे, तो पॉईंट मी टॉपिकच्या शेवटी मी तुम्हाला डिक्लेअर करणार आहे किंवा सांगणार आहे पहा. ओके, बाकीचा सगळा पार्ट जो नॉर्मल एक्झाम्पल्स होते, प्रॉपर्टीज ऑफ द ट्रायंगल, प्रॉपर्टीज ऑफ द क्वाड्रॅट्रल, ह्याचे सगळे एक्झाम्पल्स, व्हेरियस एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. त्याच्यावर आधारित होमवर्कसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला होता, दिलेला होता पहा. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे. ओके, तर ज्यांनी सोडवलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बघून का होईना पण तू ते एक्झाम्पल सोडवायला पाहिजेत. ओके, फेअर नोटबुकमध्येच काय करायचं, आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत पहा. ओके, टॉपिकमधला जो काही शेवटचा पॉईंट आहे, लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर्स, लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर्स, कळालं का पहा. ओके, पॉईंटचं नाव काय असणार आहे, तर टॉपिकमधला शेवटचा पॉईंट आहे हा, लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क, दिसतं का सगळ्यांना, लेंथ ऑफ द आर्क. ओके, and area of the sectors, area of the sectors, area of the sectors. ओके, हे दोन पॉईंट्स एकमेकावर आधारित असणार आहेत, कळालं का पहा. टॉपिकमधला शेवटचा पॉईंट अप्लाय होईल पहा, समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, एरिया ऑफ द सेक्टर्स, कळालं का पहा, एरिया ऑफ द सेक्टर. लेंथ ऑफ द आर्क कशाने दर्शवतो आपण, कॅपिटल एसने दर्शवणार आहे. लेंथ ऑफ द आर्क इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. आणि एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ कसं येतं, सेक्टर्स. ओके, ते सेक्टरचं नाव दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल इथं AOB घेतोय पहा, फॉर एक्झाम्पल AOB. जसं आपण एरिया ऑफ द ट्रायंगल रेफर करतो, ट्रायंगल ABC, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC, सेम पार्ट. एरिया ऑफ द सेक्टर्स मी रेफर करणार इथं, ए मीन्स काय असतं, कॅपिटल ए मीन्स एरिया आणि फॉर ब्रॅकेटमध्ये मी सेक्टर AOB घेतलेलं आहे पहा. ओके, आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला सिंपल एक एक्झाम्पल देतोय पहा. ओके, तुम्ही जर भिंतीच्या एकदम जवळ उभा राहिलात आणि तुम्ही तुमच्या हातात काय असणार इथं, टॉर्च आहे पहा. टॉर्च म्हणजे काय असणार इथं, टॉर्चला मराठीत काय म्हणतो आपण, टॉर्चला मराठीत काय म्हणतो पहा आपण, आठवतं का, आपल्याकडे बॅटरी आहे पहा. ओके, बॅटरी म्हणजे तो पण इंग्लिश शब्द आहे, काय हरकत नाही. ओके, समजून घेण्यासाठी आपल्याला सफिशियंट आहे. एक टॉर्च घेतलेला आहे आणि एकदम भिंतीच्या जवळ जाऊन मी काय केलं, टॉर्च ऑन केला. ओके, काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो, जर मी भिंतीच्या जवळ जाऊन जर टॉर्च ऑन केला तर जो काय प्रकाश पडणार आहे तो एक सर्कल तुम्हाला भिंतीच्या जवळ एकदम लहान, म्हणजे काय दिसतो आपल्याला, एकदम लहान सर्कल दिसतं पहा, समजलं व्यवस्थित. जसं तुम्ही भिंत आणि तुमच्यामधलं डिस्टन्स वाढवाल, जसं भिंत आणि तुमच्यामधलं डिस्टन्स तुम्ही जसं वाढवाल त्याप्रमाणे काय असणार, तुमचा जो भिंतीवर पडलेला जो काय सर्कल असेल, लाईटचा जो काय सर्कल असेल, तो डेफिनेटली काय असणार इथं, सेम राहणार की चेंज होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं डेफिनेटली तो काय होणार, इथं चेंज होत जाणार आहे पहा, समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजेच काय झालं, भिंतीपासून तुमचं डिस्टन्स जसं तुम्ही लांब जाल तसं जे भिंतीवर पडणार जे काय लाईटचं सर्कल जे काय अप्लाय होईल ते काय असणार तुमचं इथं मोठं होत जातं पहा. म्हणजेच काय अप्लाय होईल इथं, इट इज टोटली डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ द सेक्टर असू दे किंवा लेंथ ऑफ द आर्क असू दे, एरिया ऑफ द सेक्टर असू दे किंवा लेंथ ऑफ द आर्क असू दे, हे कशावर डिपेंड्स असणार इथं, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कलवर आधारित आहे पहा, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कलवर आधारित आहे पहा. ओके, विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं पार्ट इथं असणार आहे इथं रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. ओके, आता रॅडियन मेजरमेंट सिस्टीम कशाला म्हणतो आपण, इन ए स्टँडर्ड युनिट सर्कल, इन ए स्टँडर्ड युनिट सर्कल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. ओके, नॉर्मल सर्कलची डेफिनेशन काय, स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय असणार आहे, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल, ज्या सेक्टरचा सर्कल हा ओरिजिन असेल, ज्या सेक्टरचा सर्कल हा ओरिजिन असेल, म्हणजेच काय झालं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम झाली पहा. ओके, डायग्राममध्ये दाखवलेलं आहे मी, हा एक्स ॲक्सिस आहे, हा काय दिसतं आपल्याला, वाय ॲक्सिस आहे. ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल, आता मी इथं नावं देतोय पहा, ह्याला मी कॅपिटल ए रेफर केलं आणि ह्याला इथं मी कॅपिटल
बी रेफर केलेला आहे पहा. ओके, आता ह्याला कॅपिटल ए आणि कॅपिटल मी बी रेफर केलं, किंवा मी फक्त सर्कलवर एकच पॉईंट मी रेफर केलेला आहे, कुठला कॅपिटल ए, आणि त्याची मी रेडियस किती घेतली विद्यार्थी मित्रांनो इथं स्मॉल आरमध्ये रेफर केलेली आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, मी अजून एक, आता मला सांगा ओ ए हा म्हणजे काय असणार रेडियस, बरोबर आहे का पहा. एक्स ॲक्सिसवर जरी असेल तरी त्याला काय म्हणतो आपण रेडियस म्हणणार आहे. ओके, जर रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू 1, ओके, रेडियस काय घेतलेली आपण युनिटचा अर्थ का अप्लाय होईल एनी अनादर मेथड, म्हणजे काय असतं फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये युनिटला काय म्हणतो आपण एकक म्हणतो पहा आपण. ओके, मॅथमॅटिक्समध्ये युनिटला एककच म्हणणार आहे मी. ओके, पण बऱ्याच ठिकाणी युनिट म्हणजे काय आपल्याला इथं एक्झॅक्टली इक्वल टू 1 रेफर करायचं आहे. मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी युनिट हा शब्द जर आला तर आपण रेफर काय करतो त्याला 1 युनिटी म्हणतो पहा आपण. युनिटी म्हणजे काय असतं ते एक्झॅक्टली इक्वल टू 1. ओके, म्हणजे मी विद्यार्थी मित्रांनो इथं रेडियस किती घेतलेले आहे आर म्हणजेच किती घेतलं मी 1 युनिट घेतलेला आहे. ओके, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल आणि रेडियस एक्झॅक्टली 1 असेल, रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल तर त्या सर्कलला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण इथं स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल म्हणतो पहा आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला स्टँडर्ड सर्कल. कळालं का पहा. ओके, 2 कंडिशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं. कुठल्या 2 कंडिशन्स आल्या त्या, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल आणि रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल, रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल तर त्या सर्कलला काय म्हणतो आपण स्टँडर्ड सर्कल म्हणतो पहा आपण. समजलं व्यवस्थित. ओके, आता मी इथं काय करतो विद्यार्थी मित्रांनो, सपोज काय घेतला तर इथं मी अजून एक रेडियस घेतली पहा. अजून एक काय घेतली इथं मी रेडियस रेफर केलेले आहे. ओके, अजून एक मी रेडियस घेतोय पहा, 2 रेडियस घेतोय मी. ओके, आणि इथं मी बी नाव दिलं, इथं मी सी नाव दिलेलं आहे पहा. इथं मी बी नाव दिलेलं आहे, इथं मी नंतर मी सी नाव दिलेलं आहे पहा. ओके, रेडियस एक्झॅक्टली 1 आहे. ओके, आता लेंथ ऑफ द आर्क, आता मला सांगा 2 रेडियसनं म्हणजेच काय झालं इथं टॉर्च आहे. ओ म्हणजे काय झालं तुम्ही टॉर्च आहे, भिंतीच्या एकदम जवळ उभा राहिलेला आहात. ओके, जसं तुम्ही लांब जाल म्हणजे काय झालं इथं हा अँगल कव्हरअप झाला पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजेच काय झालं रेडियस 1 म्हणजेच काय झालं सांगा मला आता इथं आर इज इक्वल 1च झालं पहा. जर रेडियस दोन्हीची 1 असेल आणि लेंथ ऑफ द आर्क कंस जो असेल त्या 2 रेडियसनं तयार केलेला जो काही कंस असेल आर्कला काय म्हणतो आपण कंस म्हणतो पहा आपण. आर्कला काय म्हणतो आपण कंस म्हणतो पहा आपण. ओके, द लेंथ ऑफ द आर्क जर एक्झॅक्टली इक्वल 1 जर असेल, लेंथ ऑफ द आर्क एक्झॅक्टली इक्वल टू 1 जर असेल, कळलं का पहा एक्झॅक्टली इक्वल टू 1 जर असेल. ओके, तर त्या आणि तर तयार होणारा जो काय अँगल तयार होईल हा किती असणार हा 1 रॅडियन आपल्याला पहा. 1 रॅडियन अप्लाय होईल पहा. ओके, रेडियस मी आर घेतलेले. ओके, म्हणजे ही सुद्धा रेडियस काय झाली आरमध्ये अप्लाय होईल पहा. आणि टोटल डिस्टन्स ए टू बी हे काय डिस्टन्स मला दिसतं हे सुद्धा एक प्रकारचं आर्कच आहे. आर्क ए बी अप्लाय होणार आहे पहा, आर्क ए बी. आणि तयार होणारा जो काय अँगल जो अप्लाय होईल, मी कलर चेंज करतो बघा विद्यार्थी मित्रांनो डायग्राममध्ये. ओके, तयार होणारा जो काय अँगल अप्लाय होईल तो अँगल मी रेफर काय केलेलं इथं थिटा रॅडियनमध्ये घेतलेला पहा. थिटा रॅडियनमध्ये घेतलेला दिसतं का सगळ्यांना. ओके, जो अँगल तयार होणार आहे कुठला ए ओ बी, कुठला अँगल तयार होणार इथं ए ओ बी हा किती घेतलेला आहे थिटा रॅडियन. ओके, आणि अजून एक मी पॉईंट रेफर केलेला आहे सर्कल सी पॉईंट, अँगल ऑफ ए ओ सी हा किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्याची रेडियस एक्झॅक्टली इक्वल 1 आहे. रेडियस सगळ्यांची सेम असेल, रेडियस आणि लेंथ ऑफ द आर्क जर इक्वल असेल तर त्याला काय म्हणतो आपण रेडियस आणि लेंथ ऑफ द आर्क जर इक्वल असेल तर त्याला काय म्हणतो आपण बोला काय म्हणतो त्याला आपण लेंथ ऑफ द आर्क. आता अरेंजमेंट करण्यासाठी मी युनिट सर्कलच्या ऐवजी काय घेतोय तुम्ही रेडियस आर घेतोय पहा. ओके, रेडियस किती झाली ते आर आणि लेंथ ऑफ द आर्क ए सी, लेंथ ऑफ द आर्क ए सी हा सुद्धा किती दिलेला आहे आर दिलेला आहे. ओके, तर एक लक्षात घ्या. ओके, लेंथ ऑफ द आर्क काय झाला हा ए सी आर आहे. ओके, ओ ए ओ बी सगळं आर आहे म्हणताना अँगल किती कव्हर झालेला आहे 1 रॅडियन अप्लाय पहा. ओके, आणि टोटल डिस्टन्स लेंथ ऑफ द आर्क काय अप्लाय ए बी मला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याला मी रेफर केलं कॅपिटल एस रेफर केलेलं पहा, कॅपिटल एस रेफर केलं पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, म्हणजे ह्या डायग्राममध्ये मी सगळं पार्ट मेन्शन केलेलं आहे. स्टँडर्ड युनिट सर्कलचा वापर करा, मी फक्त स्टँडर्ड सर्कलचा वापर करणार आहे पहा. इन ए स्टँडर्ड सर्कल म्हणजे सेंटर इट रेफरॅक्स एज ए ओरिजिन अप्लाय होईल पहा. रेफरॅक्स एज ए ओरिजिन येणार आहे. ओके, ओरिजिन असल्यामुळं काय असणार ओ ए आणि ओ बी ॲज वेल एज ओ सी आर द रेडियस ऑफ द गिवन सर्कल्स अप्लाय होतील. ह्याचाच अर्थ काय झाला ओ ए इज इक्वल ओ बी इज इक्वल ओ सी इज इक्वल टू काय असणार इथं म्हणजेच काय झालं पहा ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी एक्झॅक्टली इक्वल काय असतं इथं आर्श कशावरून लिहिलं आपण रेडियस ऑफ दी सर्कल आपल्याला पहा, रेडियस ऑफ दी सर्कल्स आपल्याला येईल. ओके, वर्तुळावर मी सर्कलवर मी कुठलेही पॉईंट जर मी रेफर केले आणि त्याला मी सेंटरनं जर जॉईन केलं तर मिळणारा जो काय पार्ट अप्लाय होईल तो म्हणजे काय असतं रेडियस ऑफ द गिवन सर्कल आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, आणि ए ओ सी
रेडियस आणि आर्क सेम आहे त्यामुळे अँगल किती असणार इथं 1 रॅडियन आपल्याला पहा 1 रॅडियन. समजलं. ओके. आता थोडंसं मी सिस्टीम ह्याच्यामध्ये येतोय पहा. ओके. कन्सिडर रेफर करतोय पहा मी आता जे मी तुम्हाला मेन्शन केलं तेच मी काय करतोय थेरीमध्ये रेफर करतोय. कन्सिडर, लक्ष द्या व्यवस्थित. कन्सिडर ओके इन ए सर्कल. कन्सिडर इन ए सर्कल. एक सर्कल मी रेफर केलेला आहे. ओके. इन ए सर्कल विथ सेंटर ॲट काय असतं घेतलेलं मी ओरिजिन. विथ सेंटर ॲट ओरिजिन. कळलं का पहा. विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस. सर्कल कसं घेतलेलं आपण रेडियस इज इक्वल टू रेडियस इज किती असणार इथं आर युनिटमध्ये आपल्याला पहा आर युनिटमध्ये आपल्याला. ओके. किंवा युनिट शब्द वापरूच नका कन्फ्युजन होईल. ओके. आरमध्ये रेफर केलेले आहे देअरफोर. ओके. म्हणजेच काय झालं पहा लेट ए बी इज दी लेंथ ऑफ द आर्क. ए बी इज दी लेंथ किंवा ए बी इज दी लेंथ ऑफ द आर्क आपला होईल पहा. लेंथ ऑफ द आर्क आपला होईल ARC आर्क आपला होईल पहा. ओके. ऑफ द सर्कल such that काय होणार इथे such that लेंथ ऑफ आर्क ARC आर्क मी रेफर केलेला आहे. AB एक्झॅक्टली इक्वल टू मी रेफर काय केलेलं आहे टोटल कलरमध्ये मेन्शन केलेलं आहे पहा. काय घेतलेलं डायग्राममध्ये आपण एस मध्ये रेफर केलेलं आहे पहा. डायग्राममध्ये काय घेतलेलं आपण एस. ओके. आणि त्यानं कव्हर केलेला अँगल किती असणार इथं अँड मेजरमेंट ऑफ अँगल कुठला अँगल आहे AOB किती घेतलेला आहे AOB एक्झॅक्टली इक्वल टू थिटा रॅडियनमध्ये आपल्याला पहा. थिटा रॅडियनमध्ये रेफर होईल पहा. ओके. 2 पॉईंट्स मी कव्हर केले. म्हणजे मी पहिल्यांदा फक्त ए आणि बीचा विचार करणार आहे पहा. मी काय कशाचा विचार केला इथे मी ए आणि बीचा विचार केलेला आहे. कन्सिडर इन ए सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज काय घेतलेला आपण आर घेतलेला आहे पहा. रेडियस इज आर रेफर केलेला आहे. ओके. लेट ए बी इज द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सर्कल सच दॅट लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल किती घेतलेला आपण एस. आणि त्या आर्कनं कव्हर केलेला अँगल कुठला आहे AOB. ह्या आर्कनं कव्हर केलेला अँगल किती घेतलेला आपण थिटा रॅडियनमध्ये घेतलेला पहा. थिटा रॅडियनमध्ये रेफर केलेला आहे पहा. समजलं. ओके. परत मी रेफर करणार आहे टेक. परत मी रेफर करतो पहा लेट द पॉईंट सी. कुठला पॉईंट रेफर करतो मी इथं सी. बी द एनी पॉईंट लाईज लाईज ऑन दी काय असणार इथं ऑन दी सर्कलवर मी रेफर करतो विद्यार्थी मित्रांनो. लाईज ऑन दी सर्कल. ओके. लाईज ऑन दी सर्कलचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो इथं लाईज ऑन दी सर्कल म्हणजेच काय आपल्याला जो पॉईंट आपण रेफर केलेला आहे पॉईंट सी हा कशावर असणार इथं लाईज ऑन दी सर्कलवर आहे पहा. ओके. लाईज ऑन दी सर्कलवर अप्लाय होईल. ओके. सच दॅट कसा आहे तो सच दॅट काय येणार पहा तिथं सच दॅट. ओके. लेंथ ऑफ आर्क कुठला आर्क आहे AC पॉईंट लेंथ ऑफ द आर्क AC एक्झॅक्टली इक्वल किती घेतलेला आपण आर युनिट काय घेतलेला आपण आर मध्ये रेफर केलेला पहा. ओके. आणि तयार केलेला अँगल जो काय अप्लाय होईल त्यानं तयार केलेला अँगल. ओके. मेजर ऑफ अँगल कुठला येणार इथं मग AOC. मेजर ऑफ अँगल AOC एक्झॅक्टली इक्वल टू बोला रेडियस सेम आहे. आता मला OA वरती मी रेफर केलेलं OA OB आणि OC आर द रेडियस ऑफ द गिवन सर्कल्स आहे. ओके. म्हणजे ह्या सगळ्यांचं युनिट काय असणार इथं सगळ्यांचं डिस्टन्स जे काय लेंथ अप्लाय होईल ही सेम असणार की डिफरंट असणार आहे डेफिनेटली इक्वल असणार आहे. आणि ऑल आर द रेडियस ऑफ द गिवन सर्कल्स अप्लाय होतील. बरोबर आहे का पहा. ओके. OA आर आहे OC आर आहे आणि लेंथ ऑफ द आर्क किती घेतलेला आर आहे. तर मिळणारा जो काय अँगल अप्लाय होईल म्हणजे AOC हा किती असणार इथं 1 रॅडियन डॉटेड पार्ट बाय द definition of radian measurement by the definition of radian. ओके. म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल आणि लेंथ ऑफ द आर्क जर इक्वल असेल तर मिळणारा जो काय अँगल अप्लाय होईल तो किती असणार इथं 1 रॅडियनमध्ये रेफर होईल पहा. 1 रॅडियनमध्ये रेफर होईल पहा. ओके. वी नो दॅट सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे पहा इथं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ओके. वी नो दॅट काय येणार पाहता इथं वी नो दॅट काय माहिती आपल्याला बोला वी नो दॅट जर माहीत असेल तर स्टेटमेंट टाकायचं विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे का पहा. ओके. वी नो दॅट काय येणार पहा स्टेटमेंट द लेंथ ऑफ द आर्क ऑफ ए सर्कल द लेंथ
लेंथ ऑफ द आर्क, कलर मी वापरलेला बा, लेंथ ऑफ द आर्क, ARC, आर्क ऑफ ए सर्कल. ओके, म्हणजेच काय झालं, मी जसं मगाशी सांगितलं, उदाहरण दिलेलं होतं पहा, जसं तुमचं भिंतीपासून टॉर्चचं डिस्टन्स, जर तुम्ही पाठीमागे सरकत गेलात, डिस्टन्स जर वाढवत गेलात भिंतीपासून, तर उजेड पडणार जो काय आर्क अप्लाय होईल किंवा जो काय सर्कल अप्लाय होईल कशावर, भिंतीवर, ते सर्कल सेम राहणार की चेंज होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? डेफिनेटली चेंज राहणार आहे. याचा अर्थ भिंतीपासून तुमचं डिस्टन्स हे कशावर आधारित असणार आहे, त्याच्यावर आधारित कोण असणार, इथं वर्तुळ सर्कल असणार आहे. तेच इथे मी अप्लाय करणार. जर लेंथ ऑफ द आर्क हा कशावर डिपेंडन्स असणार, इथं अँगल ऑफ द गिव्हन सर्कल. कळालं का? पहा, अँगल ऑफ द गिव्हन सर्कल, लेंथ ऑफ द आर्क, ह्या आरनं कव्हर केलेला अँगल कुठला आहे, AOC इज प्रपोर्शनल टू दी, काय असणार, प्रपोर्शनल टू दी, गुणोत्तरमध्ये आहे पहा. ओके, प्रपोर्शनल काय असणार, प्रपोर्शनल टू दी असणार आहे, गुणोत्तरामध्ये असणार आहे. ओके, तसंच लेंथ ऑफ द आर्क आपण AB किती घेतलेला आहे, S, ह्या एसनं तयार केलेला अँगल कुठला आहे, थिटा रॅडियन. म्हणजे हे काय असतं इथं, आर प्रपोर्शनल टू इच अदर. तेच मी स्टेटमेंट रेफर करणार आहे. द लेंथ ऑफ द आर्क ऑफ ए सर्कल इज प्रपोर्शनल टू दी, is proportional to the measure of angles, the measure of angles, okay, measure of angle subtended by okay, by it, this subtended by it at the center of the circle. स्टेटमेंटचा अर्थ कळाला का पहा विद्यार्थी मित्रांनो, सेंटर ऑफ द सर्कल आपल्याला पहा. ओके, म्हणजेच काय झालं, आता इथं हा जो काय आर्क AB दिसतो आपल्याला, पहिल्यांदा आर्क ACनं त्या सेंटरजवळ तयार केलेला अँगल किती असणार, इथं 1 रॅडियन. ओके, ह्या आर्क एसनं किंवा आर्क ABनं तयार केलेला अँगल कुठला असणार, थिटा रॅडियन. ओके, ह्यांच्या दोघांमधलं रिलेशन काय असणार, आर प्रपोर्शनल टू इच अदर. कळालं का बा, आर प्रपोर्शनल टू इच अदर म्हणजे काय असणार, इथं भागाकारमध्ये असणार आहे. प्रपोर्शनल याचा अर्थ आपल्याला भागाकार. ओके, देअरफॉर दॅट इज, मी रेफर करतो पाहतो इथं, दॅट इज, ओके, जे स्टेटमेंट मी रेफर केलं, स्टेटमेंट जे वरती मी रेफर केलं तेच मी मॅथमेटिकल कंडिशनमध्ये अप्लाय करतोय. ओके, लेंथ ऑफ आर्क कुठले घेतले, लेंथ ऑफ द आर्क AB, लेंथ ऑफ द आर्क AB डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर लेंथ ऑफ द आर्क कुठला घेतलेला आपण, AC घेतला पहा. एक्झॅक्टली इक्वल टू मेजर अँगल ऑफ काय असणार इथं, लेंथ ऑफ द आर्क AB न कव्हर केलेला अँगल कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्क AB न कव्हर केलेला अँगल कुठला आहे, AOB. आर्क AB न कव्हर केलेला अँगल कुठला आहे, AOB. साईडला मी छोटीशी डायग्राम काढतोय पहा. ओके, साईडला मी छोटीशी डायग्राम काढतोय. ओके, हा A ॲज वेल ॲज हा काय असणार इथं, हा A होता आणि हा B होता पहा. ओके, ह्या आर्क AB न तयार केलेला जो काय अँगल अप्लाय होईल ॲट द सेंटर ऑफ द गिव्हन सर्कल, हा किती आलेला आहे, किती दिलेला आहे त्याने आपल्याला, इथं आपण मगाशी रेफर केले, थिटा रॅडियनमध्ये घेतलेला आहे पहा. ओके, म्हणजे कुठला अँगल येणार, AOB, मेजर अँगल ऑफ AOB मध्ये रेफर केलं पहा. ओके, डिवाइडेड बाय सिमिलरली, ओके, आर्क AC न बरोबर आहे का पहा, आर्क AC न कव्हर केलेला अँगल कुठला आहे पहा, OA ॲज वेल ॲज C. थोडंसं मी एनलार्ज केलेलं आहे पहा, इथे जी काय डायग्राम दिसते तीच मी इथे पॉईंटच्या ठिकाणी मी एनलार्ज केलेलं आहे. ओके, आर्क AC न रेडियस किती आहे, R आहे. ओके, इथं पण रेडियस R आहे, आणि लेंथ ऑफ द आर्क AC सुद्धा किती घेतलेला आपण, R मध्ये रेफर केलेला आहे पहा. ओके, तर आर्क AC न कव्हर केलेला जो काय अँगल अप्लाय होईल, कुठला अँगल आहे, AOC, हा किती घेतलेला आपण, 1 रॅडियन मध्ये रेफर होणार आहे पहा. बाय द डेफिनेशन ऑफ द रॅडियन म्हणजे काय झालं, मेजर अँगल ऑफ AOC. आर्क AC न कव्हर केलेला अँगल कुठला आहे, AOC. आर्क AB न कव्हर केलेला अँगल कुठला आहे, AOB मध्ये अप्लाय होईल. ओके, मगाशीच आपण सगळा पार्ट मेन्शन केलेला आहे वर. ओके, लेंथ ऑफ द आर्क AB साठी काय रेफर केलेला आपण, S रेफर केलेला आहे पहा. देअरफॉर S डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर आर्क AC किती असणार आहे इथं, R मध्ये रेफर होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला काय आपल्याला पहा, मेजर अँगल ऑफ AOB किती घेतलेला आपण, थिटा, कशामध्ये, हा रॅडियन फॉर्म मध्ये आपल्याला पहा, थिटा. मेजर अँगल ऑफ AOB वरती सुद्धा आपण मेन्शन केलेला आहे आणि इथं डायग्राम मध्ये सुद्धा एनलार्ज करून दाखवलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. इथं AOB किती घेतलेला आपण, थिटा रॅडियन डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर अँगल ऑफ AOC, मेजर अँगल ऑफ AOC रेडियस आणि
लेंथ इक्वल आहे त्यामुळे तयार होणार अँगल किती अप्लाय होईल 1 रॅडियनमध्ये अप्लाय होईल पहा 1 रॅडियन. ओके देअरफोर काय येणार पहा गुणोत्तर आहे इक्वल काय असणार इक्वल टर्म्स गेट कॅन्सल म्हणजे काय असणार एस डिवाइडेड बाय आर एक्झॅक्टली इक्वल टू काय अप्लाय होईल थिटा रॅडियन डिवाइडेड बाय 1 रिमेन्स सेम. ओके देअरफोर एस इज इक्वल टू टर्म आर डिव्हिजनमध्ये पलीकडचं काय अप्लाय होईल मल्टिपल फॉर्ममध्ये येणार आहे म्हणजेच काय झालं थिटा रॅडियन मल्टिपल विथ सी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मल्टिपल विथ आर्श कळालं का पहा. ओके परत लिहितोय पहा थिटा रॅडियन मल्टिपल विथ आर टर्म डिव्हिजनमध्ये राईट साईडला जाताना मल्टिपलमध्ये येणार आहे. ओके डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर अप्लाय होईल 1 मध्ये अप्लाय होईल. कुठल्याही संख्येला जर मी 1 डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे म्हणजेच काय झाली तर मग एस इज इक्वल टू काय झाली तर मग आर इंटू थिटा रॅडियन कळालं का पहा. ओके म्हणजे थिटा घेत असताना कशामध्ये घ्यावं लागेल रॅडियन फॉर्ममध्ये घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ओके आणि एस म्हणजेच काय घेतलेलं आपण आर्क ए बी म्हणजेच काय झाली तर मग लेंथ ऑफ द आर्क का अप्लाय होईल इथं आर्क कुठला आर्क घेतलेला आपण ए बी रेफर काय केलं आपण सिम्बॉल काय रेफर केलेलं कॅपिटल एस एक्झॅक्टली इक्वल काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं बोला काय नाही किती येणार इथे एक्झॅक्टली इक्वल टू आर इंटू थिटा रॅडियन कळालं का पहा. हा झाला तुमचा बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला कळालं का पहा. ओके म्हणजे तुम्हाला सबटेंडेड बाय द अँगल रेडियसनं तयार केलेला अँगल जर दिलेला असेल आणि तुम्हाला जर सर्कलची रेडियस जर प्रोव्हाइड केलेली असेल तर मी इझिली काय कॅल्क्युलेट करू शकतो इथं लेंथ ऑफ द आर्क मी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके आणि या दोघांवर आधारित कोण असणार इथं एरिया ऑफ द सेक्टर असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो एरिया ऑफ द सेक्टर असणार आहे पहा. ओके म्हणजे सेकंड पॉईंट मी रेफर करणार आता इथं एरिया ऑफ द सेक्टर कुठला रेफर करायचा आपल्याला एरिया ऑफ द सेक्टर मी रेफर करणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके सेकंड पॉईंट मला रेफर करायचा आता इथं एरिया ऑफ द सेक्टर्स कळालं का पहा लक्ष द्या व्यवस्थित एरिया ऑफ द सेक्टर्स कळालं का पहा एरिया ऑफ द सेक्टर्स. ओके सेम पार्ट येणार. ओके मला सांगा एखादा एरिया मला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला पूर्ण पृष्ठभाग येणार. ओके मगाचा जो डायग्राममध्ये जो मी पार्ट रेफर केलेला होता तोच पार्ट इथं मी रेफर करतोय पहा. ओके इन ए सर्कल कुठला सर्कल घेतलेला आपण स्टँडर्ड सर्कल घेतलेला आहे पहा स्टँडर्ड सर्कल ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड सर्कल म्हणतो पहा आपण ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड सर्कल म्हणतो पहा आपण. ओके एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ओके आणि त्याच्यामध्येच मी 2 कलर्स मी रेफर केलेले आहे पहा आपण आर्क ए बी कॅल्क्युलेट केला पहा काय कॅल्क्युलेट केला आपण आर्क ए बी इथं मी बी पॉईंट रेफर केलेला आहे इथं मी ए पॉईंट रेफर करतोय. ओके म्हणजेच हा आर्क ए बीनं कव्हर केलेला अँगल किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं थिटा रॅडियन आहे पहा. ओके आता हा आर्क ए बी मला रिकॅल्क्युलेट करायचा आहे आर्क ए बी जर मला रिकॅल्क्युलेट करायचं असेल रेडियस किती आहे इथं आर युनिट आहे इथं पण रेडियस किती आहे आर युनिट आहे आणि लेंथ ऑफ द आर्क किती घेतलेलं आहे आपण इथं एस किंवा कुठलंही अनदर लेटर तुम्ही इथं रेफर करू शकता किंवा मी कॅपिटल एस आहे तसं रेफर करतोय पहा लेंथ ऑफ द आर्क काय घेतलेलं आपण एस रेफर केलेलं आहे पहा समजलं व्यवस्थित. ओके आता 1 बाय 1 मी एक पार्ट मी कॅल्क्युलेट करणार आहे पहा. ओके तर मला आता एरिया ऑफ द सेक्टर मला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हा टोटल पार्ट मला काय करायचा तिथं कॅल्क्युलेट करायचं आहे पहा समजलं व्यवस्थित. ओके काय येणार पहा आता इथं कन्सिडर इन ए सर्कल काय येणार पहा परत अगेन कन्सिडर इन ए कसलं सर्कल आहे कन्सिडर इन ए स्टँडर्ड सर्कल आहे स्टँडर्ड सर्कल मी युनिट शब्द वापरलेला नाही विद्यार्थी मित्रांनो युनिट शब्द जर वापरलात तर कंपल्सरी रेडियस इज इक्वल टू किती असतं तर 1 युनिट अप्लाय होईल पहा कन्सिडर इन ए स्टँडर्ड सर्कल मी रेफर केलेला आहे पहा. ओके लेट मी रेफर करतो इथं लेट स्टँडर्ड सर्कल आहे ह्याचा काय अप्लाय होईल ओ कॅपिटल ओ इज द रेडियस ओ इज द सेंटर अँड आर बी दी रेडियस ऑफ द सर्कल अप्लाय होईल पहा आर बी दी रेडियस ऑफ द सर्कल अप्लाय होईल पहा समजलं व्यवस्थित. ओके आणि त्याचबरोबर एरिया ऑफ द सेक्टर म्हणजे काय रेफर करणार इथं मी एरिया ऑफ द सेक्टर इज काय असणार इथं कॅपिटल ओ डॅश काय असणार इथं ए ओ बी अप्लाय होईल पहा कॅपिटल ए डॅश ए ओ
बी किंवा ओ डॅश किंवा एरिया ऑफ द सेक्टर मी कॅल्क्युलेट करणार. एरिया ऑफ द सेक्टर असं कॅल्क्युलेट करण्यापेक्षा सिम्पल मेथड मी फॉलो करणार आहे. ए ओ बी आपल्याला पहा कुठला येणार इथं ए ओ बी मध्ये रेफर होईल. एरिया ऑफ द सेक्टर मी रेफर काय केलेला आहे ए ओ बी. म्हणजे हा तुकडा, ह्या तुकड्याचं काय करायचं आहे मला एरिया. एरिया म्हणजे काय असतं तर क्षेत्रफळ मला कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर ए ओ बी मी रेफर केलेला आहे. ओके विथ रेडियस विथ सांगा काय असतं विथ रेडियस काय असतं आर मध्ये अप्लाय विथ रेडियस आर अप्लाय होईल. देअरफोर काय असणार व्हॅल्यू ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल काय असतं इथं आर मध्ये रेफर होईल. ओके डॉटेड पार्ट रेडियस ऑफ द सेक्टर रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला पहा रेडियस ऑफ द सर्कल कारण की दोन्हीचे युनिट सेम असणार आहे त्यामुळे इक्वल डिस्टन्स आपल्याला होणार इथं. ओके आणि त्यांनी कव्हर केलेला अँगल त्या रेडियसने कव्हर केलेला अँगल कुठला असणार इथं मेजर अँगल ऑफ ए ओ बी. मेजर अँगल ऑफ ए ओ बी हा किती घेतलेला आपण थिटा रॅडियन मध्ये रेफर केलेला आहे पहा. ओके थिटा रॅडियन मध्ये रेफर केलेलं आहे. ओके आता मगाशी जसं आपण लेंथ ऑफ द आर्क सबटेंडेड बाय द आर्क मध्ये रेफर केलं होतं बरोबर आहे का पहा. ओके परत मार्जिन मध्ये डबल टिक मार्क विथ स्टार काय प्रोपोर्शनल असणार आहे इथं मगाशी लेंथ घेतली आपण. ओके लेंथ ऑफ द आर्क स्टेटमेंट आठवतो का पहा काय होतं स्टेटमेंट पहा इथं द लेंथ ऑफ द आर्क वी नो दॅट काय घेतलं आपण द लेंथ ऑफ द आर्क ऑफ ए सर्कल इज प्रपोर्शनल टू द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड बाय इट. ओके सबटेंडेड बाय इट ॲट द सेंटर ऑफ द सर्कल अप्लाय होईल. ओके आता मला एरिया ऑफ द सेक्टर मला कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया ऑफ द सेक्टर जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर वी नो दॅट आता फक्त लेंथ हा जो काय वर्ड होता हा मी रिप्लेस कशामध्ये करणार इथं एरिया ऑफ द सेक्टरमध्ये अप्लाय होईल पहा. एरिया ऑफ द सेक्टरमध्ये अप्लाय होईल पहा. ओके त्यामुळे काय येणार पाहता इथं मग देअरफोर काय येणार पहा इथं वी नो दॅट. ओके आता सेक्टर फक्त लेंथ हा शब्द होता तुम्ही सेक्टरमध्ये रिप्लेस करणार आहे वी नो दॅट. ओके महत्त्वाचं स्टेटमेंट आहे वी नो दॅट काय असणार इथं द एरिया ऑफ द सेक्टर एरिया ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल ओके is proportional to the measure of angles okay subtended by at the center of the circle आपल्याला पहा सेंटर ऑफ द सर्कल. ओके आता मी सेक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करणार इथं रेशो अप्लाय करणार आहे. कुठला रेशो घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो इथं मगाशी जसं आपण आर्क ए बी डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द आर्क ए सी घेतलं. ओके आता इथं एरिया ऑफ द सेक्टर ए ओ बी आणि दुसरं काय घेणार इथं टोटल एरिया ऑफ द सर्कल मी रेफर करणार आहे पहा. टोटल एरिया ऑफ द सर्कल अप्लाय होईल पहा. ओके म्हणजेच काय येणार पहा इथं मग देअरफोर सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे पहा. हे दोन्ही स्टेटमेंट्स एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल अप्लाय करणार आहेत पहा. ओके देअरफोर काय येणार पहा इथं एरिया ऑफ सेक्टर कुठला सेक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो एरिया ऑफ द सेक्टर कुठला घेतला आपण ए ओ बी डिवाइडेड बाय ओके एरिया ऑफ टोटल सर्कल कशाचा रेशो घेतला आपण जसं मगाशी आपण लेंथ ऑफ द आर्क ए बी डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द आर्क ए सी घेतलं तसं मी काय घेतलं विद्यार्थी मित्रांनो इथं एरिया ऑफ द सेक्टर ए ओ बी डिवाइडेड बाय एरिया ऑफ द टोटल सर्कल रेफर केलेलं पहा. ओके मला सांगा आता विद्यार्थी मित्रांनो आर प्रोपोर्शनल टू द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल रेफर केलेलं आहे. ओके एरिया ऑफ द सेक्टर ए ओ बीने कव्हर केलेला एरिया कुठला विद्यार्थी मित्रांनो इथं अँगल ऑफ काय सर मेजर अँगल ऑफ ए ओ बी रेफर होईल पहा. ओके सिमिलरली मला सांगा आता इथं मेजर अँगल ऑफ एरिया ऑफ द टोटल सर्कलनं कव्हर केलेलं एरिया ऑफ द सेक्टरनं होल एरिया कव्हर केलेला म्हणजे काय असणार की अँगल किती असणार तर होल अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे काय झालं मेजर अँगल ऑफ होल अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल सेंटर काय असणार इथं
मेजर ऑफ होल अँगल कुठला येणार इथं होल WHOLE होल अँगल ॲट द सेंटर्स ऑफ द सर्कल रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर AOB ने कव्हर केलेला अँगल कुठला आहे AOB अप्लाय होईल पहा. ओके, आणि एरिया ऑफ द टोटल सर्कल ह्या टोटल सर्कलनं कव्हर केलेला एरिया किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं मेजर अँगल ऑफ काय असणार इथं होल अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. कळालं का पहा. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. समजलं व्यवस्थित. ओके, आता मी रिझल्टमध्ये व्हॅल्यू टाकणार आहे. एरिया ऑफ द सेक्टर AOB ॲज इट इज येणार पहा. देअर फोर्स एरिया ऑफ द सेक्टर्स कुठला सेक्टर आहे एरिया ऑफ द सेक्टर्स AOB सेक्टरचं नाव कंपल्सरी कॅपिटल लेटरमध्ये रेफर करायचं आहे. ओके, टोटल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर एरिया ऑफ द टोटल सर्कल आपण 9वी 10वी मध्ये स्टडी केलेला आहे. रिझल्ट काय असणार पाय आर स्क्वेअरमध्ये आपल्याला पहा पाय आर स्क्वेअरमध्ये रेफर होईल. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं अँगल मेजर अँगल ऑफ AOB एरिया ऑफ द सेक्टर AOB ने कव्हर केलेला अँगल कुठला आहे वरती आपण मेन्शन केलं आहे पहा मेजर अँगल ऑफ AOB इज इक्वल थिटा रॅडियनमध्ये रेफर होईल पहा. टोटल डिवाइडेड बाय होल अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल होल अँगल. ओके, वर्तुळ केंद्रापाशी तयार होणार कोणाचं माप सेंटर ऑफ द सर्कल द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज किती असणार इथं 360 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 360 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्याला पहा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, सेंटरजवळ वर्तुळ केंद्राजवळ तयार होणारं कोणाचं माप हे किती असणार इथं 360 डिग्री आणि ते रॅडियन फॉर्ममध्ये किती अप्लाय होईल 2 पाय रॅडियनमध्ये आपल्याला पहा 2 पाय रॅडियनमध्ये आपल्याला पहा. ओके, सेम पार्ट मी अप्लाय करणार आहे. मला सांगा पाय आर स्क्वेअर कुठल्या फॉर्ममध्ये डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट साईडला जाताना अप्लाय होईल मल्टिपल फॉर्ममध्ये येणार आहे. देअर फोर्स एरिया ऑफ द सेक्टर्स एरिया ऑफ सेक्टर कुठला सेक्टर आहे एरिया ऑफ सेक्टर AOB एक्झॅक्टली इक्वल टू काय नाही तर मग थिटा रॅडियन डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय अप्लाय होईल 360 कन्वर्ट कशामध्ये करणार आहात इथं मी साईडला काही कॅल्क्युलेशन्स अप्लाय करतो पहा दिलेला अँगल किती आहे 360 डिग्री. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर डिवाइड बाय काय नाही याचा अर्थ 1. ओके, 360 डिग्री इज इक्वल मला कन्वर्ट करायचं आहे. ओके, किती काय नाही तर मग पाय डिवाइडेड बाय 180 कारण की सगळी टर्म कुठल्या फॉर्ममध्ये येतं रॅडियन फॉर्ममध्ये आहे पहा. ओके, कशामध्ये कन्वर्ट झाला हा रॅडियन फॉर्म 360 कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म काय काय नाही तर मग 0 गेट कॅन्सल. ओके, 360 डिग्री दिलेलं आहे 18 × 8 18 दोन्ही 36 18 × 18 18 दोन्ही 36 म्हणजे अँगल किती कव्हर झाला इथं न्यूमरेटर 2 पायमध्ये आपल्याला पहा म्हणजे 360 डिग्री कन्वर्ट टू काय झालं 2 पाय रॅडियनमध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे 360 हा जो दिलेला आहे तो कन्वर्ट कशामध्ये केला मी 2 पाय रॅडियन फॉर्ममध्ये मी रेफर केला पहा. ओके, आणि जो डिव्हिजन फॉर्ममध्ये पाय आर स्क्वेअर जो आहे तो मल्टिपल फॉर्ममध्ये तिकडे पलीकडे जाणार आहे म्हणजेच काय झाला हा पाय आर स्क्वेअरमध्ये आपल्याला पहा पाय आर स्क्वेअरमध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. मी परत रिपीट करतोय पहा वी नो दॅट काय माहिती आपल्याला जसं मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या स्टेपमध्ये आपण रेफर केलेलं होतं लेंथ ऑफ द आर्क त्या आर्कनं कव्हर केलेला एरिया त्या लेंथ ऑफ द आर्क त्या आर्कनं कव्हर केलेला एरिया म्हणजेच काय असणार इथं आर प्रपोर्शनल टू दी त्या आर्कनं कव्हर केलेला अँगल त्या प्रपोर्शनलमध्ये असणार आहे. सेम पार्ट द एरिया ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल इज म्हणजे त्या सेक्टरनं कुठला सेक्टर आहे AOBनं ह्या AOBनं कव्हर केलेला जो काय सेक्टर अप्लाय होईल एरिया जो अप्लाय होईल आर प्रपोर्शनल टू दी अँगल मेजर्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल त्या सर्कलच्या सेंटरनं त्या सेक्टरनं जो तयार केलेला जो काय त्या सेक्टरनं तयार केलेला जो काय अँगल अप्लाय होईल तो काय असणार इथं थिटा रॅडियनमध्ये आपल्याला ते काय कशामध्ये असणार इथं प्रपोर्शनलमध्ये असणार आहे. प्रपोर्शनलचा अर्थ काय अप्लाय होईल इज इक्वल टू मध्ये असणार आहे पहा. ओके, म्हणजेच काय अप्लाय झालं मग एरिया ऑफ द सेक्टर AOB डिवाइडेड बाय एरिया ऑफ द सेक्टर AOB घेतलेला आहे. ओके, आणि दुसरा सेक्टर मी कुठला घेतला टोटल एरिया ऑफ द सर्कल रेफर केलं पहा. ओके, मला सांगा आता एरिया ऑफ द सेक्टर AOBने कव्हर केलेला एरिया कव्हर केलेला अँगल कुठला आहे ह्या AOBनं कव्हर केलेला अँगल कुठला आहे अँगल ऑफ AOB आपल्याला पहा मेजर अँगल ऑफ AOBनं. ओके, आणि एरिया ऑफ द टोटल सर्कलनं कव्हर केलेलं अँगल किती असणार आहे स्टँडर्ड असणार आहे म्हणजे काय झालं मेजर अँगल ऑफ होल अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल होल म्हणजे संपूर्ण अँगल आपल्याला पहा. ओके, आता इथं जर मी रेफर केलं हा एक्स ॲक्सिस आहे हा टोटल अँगल किती असणार इथं पेन्सिलने दाखवतोय पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, हा 360 डिग्री कुठनं आला हे तुम्हाला इथे मी मेन्शन करतोय. ओके, इथून जर मी इथं रेफर केलं तर हा किती असणार आहे 1 किती झाला हा
180 डिग्री. ओके, परत मी येणार आहे, परत कुठे येणार इथं एक्स. कंप्लीट रोटेशन, वन कंप्लीट रोटेशन म्हणजे अँगल किती कव्हर होणार विद्यार्थी मित्रांनो इथं. ओके, हा हाफ पार्ट कंप्लीट झाला, बरोबर आहे का पहा. ओके, हा हाफ पार्ट कंप्लीट झाला म्हणजे इथं 180 आला. ओके, परत मी पुढे आलेलो आहे म्हणजे वन कंप्लीट रोटेशन अँगल किती कव्हर होणार आहे. ओके, 360 डिग्री आपल्याला पहा म्हणजे अँगल ॲट सेंटर ऑफ द गिवन सर्कल, अँगल ॲट सेंटर ऑफ द गिवन सर्कल किती असणार इथं 360 डिग्रीज आपल्याला पहा. अँगल ॲट सेंटर ऑफ द गिवन सर्कल इज 360 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, आता मला सांगा पाय आर स्क्वेअर डिव्हिजन फॉर्ममध्ये पहिली जाताना काय अप्लाय होईल मल्टिपल फॉर्ममध्ये, बरोबर आहे का पहा. तो मल्टिपल फॉर्ममध्ये मी रेफर केला. ओके, आणि आता 360 डिग्री आहे वरती रॅडियन फॉर्ममध्ये, बरोबर आहे का पहा. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मला युनिट्स हे इक्वल लागतात. ओके, खाली डिग्री फॉर्म आणि वरती रॅडियन फॉर्म घेऊन चालेल का आपल्याला. एक तर वरचा रॅडियन मला डिग्रीमध्ये रेफर करावा लागेल किंवा खालचा डिग्री हा रॅडियन फॉर्ममध्ये मला रेफर करावा लागेल. म्हणताना मी इझी स्टेप काय असणार आहे, वरचा थिटा हा अननोन फॅक्टर आहे, खाली 360 व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजेच काय केलं मी 360 डिग्री कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म. ओके, दिलेली क्वांटिटी किती आहे 360 डिवाइडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर डिग्री टू रॅडियन जर करायचं असेल तर काय घेतो आपण पाय डिवाइडेड बाय 180 घेतो पहा आपण. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल. ओके, 18 1 18, 18 2 36, 18 1 18, 18 2 36. मी डायरेक्ट भागावलेला आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही काय करू शकता इथं 2 घालू शकता, 3 घालू शकता, त्यानंतर तुम्ही 4 घालू शकता, सॉरी 4 जाणार नाही आहे 6 घालू शकता, 6 2 18, 6 6 36. ओके, परत 6 नाही झालं 9 घालू शकता, 9 4 36, 9 2 8. ओके, 9 2 18 अप्लाय होईल पहा. ओके, सिमिलरली काय करू शकता तुम्ही इथं डायरेक्ट 18 ने सुद्धा भाग घालू शकता. कॅल्क्युलेशन तुम्ही कशी करा 18 1 18, 18 2 36. उरलं काय न्यूमरेटर 2 पाय. ओके, न्यूमरेटर काय झालं 2 इंटू पाय, 2 पाय डिवाइडेड बाय 1 इंटू 1 व्हॅल्यू 1. कुठल्याही संख्येला जर मी 1 डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजेच काय झालं 360 डिग्री इज इक्वल टू काय असं 2 पाय रॅडियनमध्ये आपल्याला पहा ती व्हॅल्यू. फक्त हा जो 360 जो दिसतो आपल्याला तो कन्वर्ट कशामध्ये केलेला आपण 2 पायमध्ये रेफर केला पहा. समजलं. आणि पाय आर स्क्वेअर डिव्हिजन फॉर्ममध्ये होता तो पलीकडे जाताना काय अप्लाय होईल मल्टिपल फॉर्म. डिनॉमिनेटला काही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय अप्लाय होईल डिवाइडेड बाय काही नाही, याचा अर्थ 1 मध्ये रेफर होईल पहा. समजलं. ओके, अल्जेब्रा कुठला आहे मल्टिपल डिव्हिजन फॉर्म, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. म्हणजे फायनल आन्सर काय नाही तर मग देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स. ओके, कुठला सेक्टर आहे एरिया ऑफ द सेक्टर AOB एक्झॅक्टली इक्वल टू बोला काय असणार इथे व्हॅल्यू थिटा रॅडियन मल्टिपल विथ आर स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 2. म्हणजेच काय झालं इथं मग एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन, 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. ओके, आणि हाच काय झाला तुमचा इथं बेसिक फॉर्म्युला एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर, एरिया ऑफ द सेक्टर AOB इज इक्वल टू कळालं का पहा. ओके, हा झाला तुमचा इथे बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला झाला पहा. ओके, एरिया ऑफ द सेक्टर. आता एरिया ऑफ द सर्कल काय होता पाय आर स्क्वेअर होता, पाय आर स्क्वेअर वरती आपण रेफर केलं पाय आर स्क्वेअर. ओके, फक्त फरक काय झाला एरिया ऑफ द सेक्टर काय घेतला आपण 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. जो थिटा असणार आहे हा कशामध्ये असणार इथं रॅडियन मेजरमेंटमध्ये आपल्याला पहा कंपल्सरी. मग तुमचे लेंथ ऑफ द आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द सेक्टर असू दे हा कशामध्ये असणार विद्यार्थी मित्रांनो इथं रॅडियन फॉर्ममध्येच रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, कन्क्लुजन किंवा आजचे दोन्ही रिझल्ट्स मी इथं फॉलो करतोय पहा. ओके, आजचं जे काही रिझल्ट्स मी फॉलो केलेले आहेत जे लेक्चरमध्ये आपले 2 रिझल्ट्स आपण स्टँडर्ड रिझल्ट्स घेतले पहा. कुठले 2 रिझल्ट्स आहेत पहिला रिझल्ट मी स्टडी केला पहा. ओके, लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क, आर्क म्हणजे कंस. ओके, कशाने दर्शवतो आपण कॅपिटल S एक्झॅक्टली इक्वल काय असेल थिटा आर इंटू थिटा रॅडियन, आर इंटू थिटा रॅडियन. ओके, आणि दुसरा रिझल्ट आपण स्टडी करा एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर. कुठल्याही सेक्टरचं नाव तुम्ही इथे रेफर करू शकता. AOB मी रेफर करतो एक्झाम्पलसाठी. एक्झॅक्टली इक्वल फॉर्म्युला काय असणार 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन, 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. कळलं का पहा. ओके, हा झाला तुमचा इथे बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेज. आणि ह्या 2 फॉर्म्युलेजवर आधारित आपल्याला पुढचे सगळे एक्झाम्पल्स स्टडी करायचे आहेत पहा. ओके, घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, हे प्रूफ कधी तुम्हाला एक्झामला विचारत नाहीत. फक्त माहीत असायला पाहिजे लेंथ ऑफ द आर्क S इज इक्वल टू आर थिटा रॅडियन कसा आला, एरिया ऑफ द सेक्टर AOB इज इक्वल 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन कसं आलं हे फक्त तुमच्यासाठी मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे पहा.
समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, ह्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत पहा. ओके, समजलं असेल तर व्यवस्थित बघू शकता. एक कमीत कमी 2 ते 3 वेळा तुम्हाला हे लेक्चर रिवाईज करावं लागेल, त्याशिवाय समजणार नाही. ओके, सगळ्यात महत्त्वाचे एक लक्षात घ्या, डायग्रॅमला मार्क नाही आहेत, पण विदाऊट डायग्रॅम आपल्याला काही समजत नाही. ओके, सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट काय असणार आहे, जो एरिया किंवा जो लेंथ कव्हर करणार आहे तो कशाशी प्रोपोर्शनलिटी कशाबरोबर प्रोपोर्शनल असणार आहे, तो एरिया ऑफ दी कशाशी प्रोपोर्शनेट असणार, तो अँगल ॲट सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द गिव्हन सर्कल. ओके, त्या आर्कनं किंवा त्या सेक्टरनं कव्हर केलेला एरिया जो काय असेल, त्या आर्कनं किंवा त्या सेक्टरनं तयार केलेला लेंथ किंवा अँगल जो असणार आहे तो काय असं एकमेकांशी प्रोपोर्शनलिटीमध्ये असणार आहेत पहा. समजलं व्यवस्थित. एक स्टेटमेंट एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला हा सगळा काही राईटअप घ्यायचा नाही आहे, फक्त हे 2 बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युले जे दिसतात आपल्याला, लेंथ ऑफ द आर्क एस इज इक्वल आर थिटा रॅडियन, एरिया ऑफ द सेक्टर OB इज इक्वल 1/2 r² इंटू थिटा रॅडियन, हे 2 फॉर्म्युलीज, ह्या 2 फॉर्म्युलीजवर आधारित आपल्याला आता पुढचे सगळे एक्झाम्पल्स सोडवायचे. हे सगळ्यात महत्त्वाचे रिझल्ट्स आपल्यातील पहा. समजलं. म्हणजे टॉपिकमध्ये फक्त मी कन्व्हर्जन एक सोडलं, कन्व्हर्जन कुठलं, रॅडियन टू डिग्री, डिग्री टू रॅडियन, आणि 2 स्टँडर्ड प्रॉपर्टीज. कुठल्या 2 स्टँडर्ड प्रॉपर्टीज, दी सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, त्याचबरोबर दी सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए क्वाड्रॅट्रल इज 360 डिग्री. समजलं का पहा. ओके, हे 2 स्टँडर्ड प्रॉपर्टीज. आणि तिसरं, दी सम ऑफ द डिफरन्स बिटवीन किंवा दी सम ऑफ टू अॅक्यूट अँगल्स ऑफ ए राईट अँगलर ट्रायंगल इज किती असतं इथं 90 डिग्री. ह्या 3-4 प्रॉपर्टीज आणि आत्ताचे 2 कळलं का पहा. ओके, म्हणजे 6 ते 7 6 to काय असतं इथं 6 to 7 रिझल्ट्सवर आधारित हा पूर्ण टॉपिक आहे. मी युनिट म्हटलेलं नाही आहे, पूर्ण टॉपिक हा एक युनिट झालं त्यातलं. तर ह्या युनिटमध्ये फक्त 2च फॉर्म्युलेज आहेत. कुठले, आर थिटा रॅडियन, आणि दुसरं लेंथ ऑफ द आर्क एस इज इक्वल टू आर थिटा रॅडियन, आणि एरिया ऑफ द सेक्टर OB इज इक्वल 1/2 r² इंटू थिटा रॅडियन. समजलं व्यवस्थित. ओके, रिवाईज करा, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, आणि याच्यावर आधारित उद्याच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं एक्झाम्पल्स स्टडी करायचे आहेत पहा. ओके, धन्यवाद.